हां. हे पहा, इथे बाजरीची कणसं आहेत बघा. दळण केलं की मी काय करत असते, बाजरी टाकत असते. आणि कशासाठी, तर खास चिमण्या इथे याव्यात म्हणून टाकते. पण एकही दाणा कणसावरचा गेला नाही. याचा अर्थ असा आहे की चिमण्याच इथे येत नाही. आणि गावाला पहा, ही जी कणसं आहेत ना बाजरीची, याचा हुरडा करून खातात. त्याला काय म्हणतात माहिती आहे का? लिंबोर म्हणतात. जसं ज्वारीची कणसं भाजली, हे पाहिजे ही जी आहेत ना, अगदी तुम्हाला जवळून दाखवते मी. हां, त्याचा फुलवर गेला आणि ही दाणे भरलेले आहेत बाजरीमध्ये. ही जर भाजली ना आपण चुलीमध्ये भाजायचे किंवा जाळ करून त्याच्यात, तर ते जो तयार करतात त्याला लिंबोर असं म्हणतात. आणि ज्वारीची जर भाजली तर त्याला काय म्हणतात माहिती आहे? हुरडा म्हणतात. हे पाहिजे, या ठिकाणी अजूनही 2-3 आहेत. ती आता काढून टाकणार आहे, पुन्हा ठेवण्यासाठी टाकणार आहे ती. हे पहा, आणि उपटून टाकणार आहे आता, कारण मग परत पाऊस पडेल, ती सडून जातील. चिमण्या आता काही येईना, वाट पाहून मी थकून गेले. पण आता ती काढायला आलेली आहेत पहा. तसंच आपण त्याप्रमाणे गव्हाचा सुद्धा मानतात, त्याला हुळा असं म्हणतात. हरभरा भाजतो त्यालाही हुळा असं म्हणतात. म्हणजे गव्हाच्या ओंब्या भाजल्या तर तो हुळा, नंतर ज्वारीची कणसं भाजली तर हुरडा, आणि बाजरीची जर भाजली तर त्याला काय म्हणतो माहिती आहे का? लिंबोर असं म्हणतात. खरं हे मराठी साहित्यातली समृद्धी आहे, ती आपण जपायला पाहिजे. पण कोणीही जपत नाही त्याला. आणि खरंच आहे, प्रत्येक पालकांनी, आईनी आपल्या मुलांना ती सांगायला हवी, शिकवायला हवी की मराठीचे शब्द आहेत हो, तिचे जतन केलं पाहिजे. मुलांना विचारा आता, लिंबोर म्हणजे काय, हुरडा म्हणजे काय. मोठ्या मोठ्या गृहिणींना सुद्धा ते माहीत नसतं. आता ही जी 4-5 ठेवलीत ना, हे 4 दिवस ठेवणार आहे, याचा थोडासा लिंबोर तयार होईल आणि नंतर हे सर्व मी काढून टाकणार आहे. तर खास मी आज का तुम्हाला दाखवलेलं आहे, बाजरीच्या याची पानं जे काळपट असतात, ज्वारीची थोडी पिवळट असतात, मकासुद्धा अशी भाजून खातात ना. त्या गावाकडे आहे ना, मस्त हा गावरान आहे, त्याला मिलेट धान्य म्हणतात ना, तो मिलेटचा जमाना इथून सुरू झालेला आहे. पण आता मिलेट शब्द मग आवडतो लोकांना, शहरी लोकांना तर फार आवडतो तो. हे मिलेटचं खायचं, ते मिलेटचं खायचं. पण जेवणात मात्र गव्हाचीच पोळी, असा हा प्रकार सध्या चाललेला आहे. तर असो, मी खास तुम्हाला हुरडा, लिंबोर, हुळा म्हणजे काय, त्याच्यासाठी आज इथे हा व्हिडिओ हे पण आपल्याला शिशुवर्गात, बालवाडीत शिकवतात तृणधान्याचे प्रकार. ज्वारी, बाजरी, मका हे तृणधान्य आहे. आणि परमेश्वराची करणी किती आगाध असते बा, म्हणतात नारळात पाणी देवाची करणी. तसं प्रत्येक निसर्गानं दिलेलं जे आपल्याला धान्य आहे ना, ते किती सुरक्षित असतं. इथे कसली बाधा त्याला होत नाही. आवरणावर कांदा असू द्या, मका असू द्या, काही असू द्या, पहा यालावर इतकी आवरणं असतात याच्यावरती. आणि म्हणून हे खायला आपल्याला खूप पोषक. नाही तर आपण हल्ली ऐकतो काय, आईस्क्रीम खाल्लं, आणलं त्याच्यात बोट निघालं, सॉस आणला त्याच्यात मेलेला उंदीर सापडला, काहीतरी आपल्याला बाहेरचं बाजार म्हणून घरी आपला हातान जगणणार असं म्हणून आपण ही तृणधान्य खाण्याचा आहाराला अतिशय उत्तम असं. ही मक्याची कणसं आहे, सोललेली कणसं आहेत. मुद्दाम हे नंतर भाजून खाणार आहे. आणि ही सोललेली कणसं आहे. तरी कशी भाजायची, त्याचे मी 2 तुकडे केले आणि याच्यामध्ये टाकले. चवीपुरतं त्याच्यात मीठ टाकायचं. 3 ग्लास पाणी टाकलेलं आहे आणि हे गॅसवर ठेवलेलं आहे. सकाळचा नाश्ता सहज होऊन जातो 2-3 माणसांचा. आणि याला उकडायचं, 3-4 शिट्ट्या घ्यायच्या. थंड झालं की मग ते नाश्त्याला वापरायचं. मला सांगायचं तात्पर्य की मुलांना याची ओळख करून द्यावी घरामध्ये पालकाने. आता हा निंबोर आहे ना, हे गॅसवर मी भाजणार आहे आणि मग त्याचा चोळायचा हातावरती. हातावर चोळलं की दाणे बाहेर निघतात, त्यालाच निंबोर असं म्हणतात. तर चला तर मग तृणधान्याची आपण कदर करूया आणि आहारामध्ये ज्वारी, बाजरी, मका, नाचणी यासारखे पदार्थ वापरायला शिकूया, म्हणजे आरोग्य होईल. नाही तर शहरी मुलांना हे माहीतही नसतं. कणीस कशाला म्हणतात हाच प्रकार आहे. एकदा मी शाळेत असताना बाभळ नावाची कविता शिकवत होते. तर मुलांना बाभळ नाही, खेड्यातून येणाऱ्या 2-3 मुलांना माहिती होतं, शहरी मुलांना माहीत नव्हतं. आणि बाभळीची फुलं ते हे नवलच वाटलं त्यांना. म्हणून पालकाने जेव्हा टूरला जातात, सहरीला जातात, संडे सॅटरडे टूर करतात, पण याचंही ज्ञान पालकांनी आपल्या मुलांना जरूर करून देत जावं, हीच माझी अपेक्षा आहे. हे पहा, मी गॅसवर ही कणसं आहेत ना भाजून घेतली आणि नंतर मग अशी चोळून काढली. त्याचा हा लिंबोर खाली पडलेला आहे, जे बाजरी म्हणतो ना.
भाजला तिला लिंबोर म्हणायचं. आणि इथे दुसरा एक शब्द तुम्हाला सांगितलं, याला बनगी म्हणतात. वरचं आवरण असं ना ह्या धान्यावरचं, निसर्ग सांगितलं नाही, कणसाला संरक्षण, त्यानंतर त्या दाण्यालाही संरक्षण, अशा प्रकारची निसर्गाची योजना. निसर्ग हाच आपला खरा गुरु आहे. आणि त्यामुळे त्यांनी दिलेले जे धान्य आहे, तृणधान्य असो वा कोणतं, तर ते इतकं चवदार असतं की अमृताची गोडी त्याला असावी. ज्ञानेश्वरांनी म्हणलं, माझा मराठाचा बोलू अमृताती ही पैजा जिंके, असे माझे मराठीचे आहे. मी तर म्हणेन माझं मराठी खाणं खरोखरच अमृताची पैज जिंकणारं आहे. आता याला थोडंसं पाखडायचं. हे पाखडलं. पाखडल्यानंतर याची जी चव आहे ती इतकी अप्रतिम आहे. तुम्ही करून पहा. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि नंतर मला सांगा. याच्यातला कचरा काढून टाकायचा आणि मग हे खायचं. मुलांना खायला द्या, मुलांना ओळख करा त्याची. म्हणजे मग आज ज्या काही समस्या आहेत वजन वाढीच्या त्या अजिबात वाढणार नाही. मी एक घास खाऊन दाखवते. वा, लहानपणीची आठवण आली. लहानपणी हाच नाश्ता असायचा. ज्वारीचा हुरडा, बाजरीचा निंबोर, गव्हाच्या ओंब्या किंवा मक्याची कणसं, हाच खरा हुरडा होता. त्यामुळे आरोग्य इतकं उत्तम असायचं. आज आरोग्य शब्दच आपल्याला नवखा वाटतंय, अनारोग्यच जास्त आहे. तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करून मला नक्की कमेंटद्वारे कळा की माझी ही माहिती कशी तुम्हाला वाटली. धन्यवाद.